शाळेतल्या गोष्टींच्या पुस्तकांबद्दल सांगायचं झालं ना, तर छान छान गोष्टी नावाचं पुस्तक होतं बघ. त्या छान छान गोष्टीमध्ये गुलाबी कलरचं असं हो, त्याचा हो, कव्हर. होतं आणि त्याच्यामध्ये. तुला ती ध्रुवताऱ्याची गोष्ट आठवते का? पहिलीच गोष्ट होती ध्रुवताऱ्याची. आम्ही तिथून ओरडत होतो, लांडगा आला रे आला, पळा 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 पळा, आणि कुणीच पळत नव्हतं. परिपाठ व्हायचा शाळेत, तर तेव्हा ती एखादी सांगायची गोष्ट. ते मी खूप केलंय, म्हणजे मी परिपाठामध्ये बोधकथा सांगणारी मीच अरे आपण असायचे. सगळ्यांनीच केलेलं आहे, सगळ्यांनीच केलेलं हो. असेल. मी तिथे बसलीये, मग माझे आजोबा माझी आजी गोष्ट सांगते, हम्म. किंवा ती प्रोसेस होत असताना, ती गोष्ट सांगत असतानाच्या बाकीच्या आठवणी खूप तयार होतात. हो ना. तर आत्ताच्या पिढीमध्ये मला असं वाटतं की त्याची कुठेतरी त्यांना कमतरता जाणवत असेल, की असं तर नाही ना आठवणार की ह्या ठिकाणी बसलो होतो, मोबाईलवरती ही गोष्ट बघत होतो. म्हणजे मोबाईलने सांगितलेल्या गोष्टींपेक्षा माणसांनी सांगितलेल्या सांगितलेल्या गोष्टी खूप लक्षात राहतात. हो हो. हॅलो मित्रांनो, सॉरी हॅलो माझ्या प्रिय सवंगड्यांनो, चिंटू पिंटू रिंकी आणि पिंकी. अरे अरे थांब थांब, हे काय चिंटू पिंटू रिंकी पिंकी लावलंय? उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात ना आता, हा. तर मी पण बालपणात रमून गेलो आणि कालपासून ना त्या बालपणाच्याच गोष्टी सगळ्या आठवतात. सगळ्यांना सुट्ट्या पडल्यात, मस्त सगळेजण खेळतायत, गप्पा गोष्टी करतायत. आता तू जरा जास्तच नॉस्टॅल्जिक झाल्यासारखा वाटतोयस रे. आपण थोडंसं आज हलक्या फुलक्याच कुठल्या तरी विषयावर बोलायचं का? हा, हलक्या फुलक्या विषयावर बोलूयात. बौद्धिक तर नकोच, पण बोलायचं कोणत्या विषयावर? बरं, तू आता एवढ्या गोष्टी करतोच आहेस, तर गोष्टींवरती बोलूयात. कमाल, गोष्टींवर चालेल. बोलूयात. बालपणीच्या गोष्टी. आज आपल्या बालपणीची आठवण काढायची झाली तर बऱ्याच गोष्टी डोळ्यांसमोर येतील. त्यातील आपल्या सर्वांच्या मनांवर राज्य करणारी, अधिराज्य करणारी एक नॉस्टॅल्जिक गोष्ट म्हणजे बालपणीच्या गोष्टी. तर याच बालपणीच्या गोष्टींवर आज आपण गप्पा मारणार आहोत आणि बालपणीच्या गोष्टींचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी मनन. नमस्कार, मी आकांक्षा. आणि तुम्ही पाहताय नॉस्टॅल्जिक मराठी. काय वाटतं तुला, बालकथा किंवा गोष्टी या विषयांवरच्या तुझ्या काय आठवणी आहेत लहानपणीच्या? खरं तर खूप आठवणी आहेत. आणि तू आत्ता हा विषय काढल्यावरती मला, म्हणजे मी माझ्या कोकणातल्या गावी गेले, मस्तपैकी रात्रीचं जेवण झालंय आणि आम्ही सगळे 8 भावंड एकत्र बसलोय आणि माझे आजोबा मला गोष्टी सांगतात. तर तिथपासून माझ्या आयुष्यात गोष्टी हा पार्ट सुरू झाला. मग आजोबांनी सांगितलेल्या, आजीने सांगितलेल्या, शाळेत ऐकलेल्या गोष्टी, वेगवेगळ्या पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी, अशा प्रकारे तो गोष्टींचा माझा प्रवास सुरू झाला. माझ्या आजोबांनी मला सांगितलेल्या भूताच्या गोष्टीच मला सगळ्यात जास्त आठवत आहेत. आणि आम्ही मुद्दामून त्यांना सांगायचो की ह्या भूताची गोष्ट सांगा, त्या भूताची गोष्ट सांगा. तर त्या भूताच्या गोष्टींच्या आठवणी खूप आहेत. म्हणजे सांगायला गेलं तर आजचा एपिसोड आपल्याला कमी पडेल, त्या जर मी गोष्टी सांगत बसले तर. पहिल्या कथा आपण ज्या ऐकल्या असतील, गोष्टी ऐकल्या असतील, त्या आपल्या मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून घरामध्ये बसून ऐकलेल्या असतील. तेव्हा शाळेत होतो, शाळेतच जायचो, शाळेतही गोष्टी बाईंकडून गोष्टी ऐकायला मिळायच्या. तर या सगळ्या श्राव्य माध्यमातून आपल्यापर्यंत या गोष्टी पोहोचायच्या. त्या काळातल्या गोष्टी म्हणजे कोणत्या? तर एकतर रामायणातल्या गोष्टी, महाभारतातल्या गोष्टी किंवा पंचतंत्रातल्या गोष्टी, अशा गोष्टी खूप 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 ऐकल्या आणि त्या सतत ऐकाव्याशा वाटायच्या. म्हणजे मी एक गोष्ट मला आठवते, मी माझ्या वडिलांना सांगायचो की मला ही गोष्ट परत ऐकवा. तू सांगितल्यावर आठवलं की आपण असं स्पेसिफिक गोष्ट सांगायचो की हीच गोष्ट आज मला रात्री झोपताना ऐकायला हवी आहे. आणि त्यातला सुद्धा एखादा एलिमेंट जर राहिला आजीकडून, आजोबांकडून सांगायचा, तर तुम्ही ते नाही सांगितलं असं आपण सांगायचो की तो उंदीर शिंप्याकडे गेलाच नाही, असं तुम्ही सांगितलंच नाही. तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं तर ती गोष्ट पाठ असायची, पण ती आपल्याला आजीने किंवा आजोबांनी सांगायला हवी असायची रात्री झोपताना. बरोबर. आणि त्यानंतर मग शाळेचा प्रवास सुरू झाला. मग शाळेची पुस्तकं आली, मग त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी आल्या. शाळेतल्या गोष्टींच्या पुस्तकांबद्दल सांगायचं झालं ना, तर छान छान गोष्टी नावाचं पुस्तक होतं बघ. त्या छान छान गोष्टीमध्ये गुलाबी कलरचं असं त्याचा कव्हर, त्याच्यावरती श्रीकृष्णाचं कालियामर्दनचं चित्र होतं. तर त्याच्यामधल्या गोष्टी खूप छान मला म्हणजे आठवतात. 2-3 आठवतात आता. एक ती कालियामर्दनची तर एक गोष्ट होती, त्याच्यामध्ये नरसिंह अवताराची एक गोष्ट होती, श्रावण बाळाची होती की नाही, होती वाटतं श्रावण बाळाची गोष्ट. आणि तुला ती ध्रुवताऱ्याची गोष्ट आठवते का? पहिलीच गोष्ट होती ध्रुवताऱ्याची, अगदी पहिलीच होती. म्हणजे त्यात असं होतं की एक राजा असतो, त्याची एक आवडती राणी असते, एक नावडती राणी असते. आणि मग आवडती राणीचा मुलगा उत्तम आणि नावडती राणीचा ध्रुव. मग त्यांची ती गोष्ट की मग एक दिवस राजा दोघांना घेऊन बसलेला असतो, दोघांचेही लाड करत असतो, पण ते नावडती राणीला काही आवडत नाही. मग आवडती राणी त्या ध्रुव बाळाला समजावते. तो ठरवतो की मी आता अढळ स्थान
घेणारच. तो तपस्या करतो, मग देव त्याला पावन होतात आणि त्याला अढळ स्थान मिळतं. सो अशी ती ध्रुवताऱ्याची एक गोष्ट होती, ती मला अजूनही आठवते. मला नक्की वाटतंय की ती तुम्हालाही आठवत असेल. आठवत अरे. नसेल तर एकदा जाऊन ते पुस्तक नक्की बघा, कुठे मिळालं असेल कुठेतरी आपल्याकडे. आणि मग तुम्ही पण ते इयत्ता दुसरीतलं छान छान गोष्टीचं पुस्तक तुम्हालाही आठवत असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी त्यातील आठवत आहेत हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा, आम्हालाही Yes. ऐकायला आवडतील. त्यानंतर शाळेमध्येच ना लायब्ररी ॲज सच असं काही होतं असं मला आठवत नाही, पण शाळेमध्ये ना पेट्या असायच्या हो. आणि त्या पेट्यांमध्ये पुस्तकं असायची. पण प्रॉब्लेम असा होता ना, त्या पेट्यांना कुलूप असायचं आमच्या शाळेमध्ये. आणि त्या कधीतरी ते उघडायचे, शनिवार असायचा तेव्हा ते सकाळी ओपन व्हायचं, मग ते 1 तासभर आम्हाला ते पुस्तकं वाचायला. ते खूप छान छान पुस्तक, अकबर बिरबलाच्या कथा असायच्या, जातक कथा असायच्या छोट्या, इसाब नीतीच्या कथा, हरिण, सिंह, उंदीर, कबूतर, मुंगी, सगळ्याच प्राण्यांच्या कथा त्याच्यामध्ये असायच्या. आणि काही कॉमिक्स असायचे त्या काळामध्ये, काही छोटे छोटे कॉमिक्स होते, ते कॉमिक्स असायचे. किशोर नावाचं एक मासिक यायचं शाळेमध्ये असताना, तर ते खूप खूप आवडीने वाचायचो आम्ही. सगळे मुलं बसून वाचायचो. त्याच्यामधले ते चित्र असायचे, ॲनिमेशन्स केले, कार्टून्स असायचे, ते खूप भारी वाटायचं वाचायला ते. आणि तो एक वेगळाच काळ होता. तर मला आठवतं ना की एकदा काय झालं होतं, शनिवार होता आणि मॅडम आल्याच नव्हत्या, बाई आल्या नव्हत्या शाळेमध्ये. तर आम्हाला पुस्तकं तर वाचायची होती, तर आम्ही तो कुलूप तोडायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे कुलूपच तुटत नव्हतं. मग शेवटी आम्ही पेटी फोडली. पेटी फोडून त्यातली पुस्तकं आम्ही वाचली. आपल्या काळातल्या आपण ऐकलेल्या किंवा वाचलेल्या गोष्टी आणि आत्ताच्या, म्हणजे आपल्या प्रत्येक आयुष्यातल्या टप्प्यावरती त्या पद्धतीच्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या. म्हणजे अगदी सुरुवातीला 4थी पर्यंत वगैरे असताना आजी आजोबांनी सांगितलेल्या, मग आपण पुस्तकात वाचायला लागलो. मग थोडासा म्हणजे साधारण आपण एकाच वयाचे आहोत, त्यामुळे मग DVD, CD प्लेयर्स असे आले. मग त्याच्या काही तुझ्या आठवणी आहेत? CD प्लेअर, DVDची माझी आठवण आहे ती, म्हणजे रविवार असायचा तेव्हा, म्हणजे आमच्या घरी CD प्लेअर आणला होता आमच्या काकांनी. त्याच्यामध्ये फाउंटेन मला आठवते, अजून आठवतं तो त्याचा इंट्रो, तो फाउंटेन, आणि तो फाउंटेन यायचा आणि ते गोष्टी सुरू व्हायच्या. त्याच्यामध्ये बडबड गीतं असायची, ते एका माकडाने काढलं दुकान, त्या बडबड गीतांपासून सुरुवात व्हायची. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या गोष्टी होत्या त्याची माझी पहिल्यांदा ओळख त्या CD च्या माध्यमातून झाली होती. कारण की त्याच्यामध्ये त्यांचं संपूर्ण गोष्टी ज्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, ज्या आपण नंतर 4थीच्या पुस्तकात पण ज्या वाचल्या, तर त्या मला तिथे ॲनिमेटेड बघायला मिळाल्या होत्या. त्या खूप भारी वाटायचं. आणि मग आमचं ठरलेलं असायचं, रविवार असेल तर सर्व मित्रांनी घरी जमायचं, CD ड्राईव्ह आपल्या ताब्यात घ्यायचा, आपणच लावायचं ते, आणि सकाळपासून ते दुपार संध्याकाळपर्यंत त्याच गोष्टी बघत बसायचं. मग त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टींपासूनची सुरुवात व्हायची, मग ते इसाप नीतीच्या गोष्टींपर्यंत व्हायची, मग अकबर बिरबलाच्या गोष्टींपासून, मग त्या बडबड गीतं वगैरे सगळं बघून आम्ही काढायचो 5 वाजेपर्यंत. मग तो एक ट्रेंडच झाला होता आमच्या, म्हणजे तो सवय झाली होती आम्हाला की घरी जायचं, रविवार असेल तर या गोष्टी आपण दुपारी बसून करायच्यात. कारण की उन्हाळा आहे, सुट्टी असेल तर बाहेर पण जाता यायचं नाही जास्त, किंवा घरचे पण म्हणायचे नका जाऊ. पण हे भारी असायचं, घरात बसून फॅन खाली बसून आंबे खात आपण गोष्टी बघतो. तर तो एक वेगळाच नॉस्टॅल्जिया होता. तर आपण खूपच ह्या विषयावरती गप्पा मारतोय, तर मला असं वाटतंय तुझ्याकडे खूप किस्से आहेत तुझे लहानपणीचे, तर त्यातला एखादा कुठला किस्सा तुला आठवतोय का? म्हणजे एक भन्नाट किस्सा आहे असा की शाळेत असताना ती कथा तुला आठवत असेल ना, की लांडगा आला रे आला पळा 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 पळा. तर ती गोष्ट मी ऐकली होती शाळेत असताना, आणि मला वाटलं ना की असं होतं, लोक ना घाबरतात खूप आणि आपण असंच लोकांना फसवूयात. मग मी आणि माझा एक मित्र आहे निखिल नावाचा, तर आम्ही दोघे शेतात गेलो. एक मोठं बाभळीचं झाड आहे, तर आमच्या शेतात बाभळीचं झाड आहे, तिथे आम्ही चढून बसलो होतो वरती, डबा धरून बसलो, आणि खाली लोक शेतात येणारी जाणारी काम करणारी लोक येत जात होती. तर आम्ही तिथून ओरडत होतो, लांडगा आला रे आला पळा 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 पळा, आणि कुणीच पळत नव्हतं. आणि असं वाटलं यार, म्हणजे आपण इतकं पोट तिडकीने ओरडतोय, तर स्टोरीत जसं झालं तसं इथे का नाही होतंय, कोणीच पळत नाही. ते हसत होते आमच्याकडे बघून की काय बावळट मुले चढलेत झाडावर, काय लांडगा आला रे आला पळा पळा पळा. त्यांना वाटलं आम्ही शाळेत शिकवले, त्यांनी पण कधीतरी शाळेत ऐकलीच असेल ती गोष्ट. तर आम्ही दिवसभर त्या झाडावर बसून होतो, आणि मी प्रँक करण्याचा प्रयत्न करतो लोकांना, लोक प्रँकच होत नाहीयेत. आणि आम्ही झाड पण असं निवडलं होतं की ते लांडगा काही लोक पण येत नव्हती. फारच भन्नाट किस्सा होता. तर असे तुमचेही काही किस्से नक्कीच घडले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि
आपण ना गोष्टीतच लहानपणापासून जगत असतो. मग ह्या अशा काहीतरी गमतीशीर गोष्टी लहानपणी असायच्या, पण त्यानंतर ना मग हळूहळू बोधकथा वाचायला लागायचो आपण. हो हो. की असं काहीतरी त्यातलं एक तात्पर्य, मग त्याच्यातून काहीतरी शिकावं ह्यासाठी मग त्या बोधकथा वाचायचो. मग पेपरमध्ये आलेल्या असतील किंवा शाळेत बोधकथांची पुस्तकं असायची, हो. मग त्यातल्या पुस्तकं वाचून मग परिपाठ व्हायचा शाळेत. तर तेव्हा ती एखादी सांगायची गोष्ट, ते मी खूप केलंय. म्हणजे मी परिपाठामध्ये बोधकथा सांगणारी मीच अरे असायचे. आपण सगळ्यांनीच केलेलं हो. असेल. म्हणजे आधी गमतीशीर गोष्टी असतात, मग हळूहळू त्या बोधकथा येतात, तितकी समज आपल्यात आल्यानंतर. तर मग याबद्दल तुला काय वाटतं, ह्या एकंदर साहित्याबद्दलच? मला वाटतं ना ही प्रोसेस होती. म्हणजे आपण लहानपणापासून अशा गोष्टी आधी श्राव्य माध्यमातून ऐकल्या, नंतर आपण वाचल्या, नंतर दृकश्राव्य माध्यमातून आपण गेलो, नंतर शाळेत गेल्यानंतर बोधकथा वगैरे या गोष्टी आपल्याला समजायला लागल्या. त्याच्यामधून काय घ्यायचं, काय सुविचार असेल, काय विचार आहे त्या कथेमागचा, तो विचार तुम्ही आत्मसात करा, या अर्थाने त्या कथा लिहिल्या जायच्या. ते विचार करायला लावणाऱ्या कथा होत्या, की फक्त मनोरंजनासाठीच नाही, फक्त राक्षस, राजा राणी, बरोबर. परी किंवा दृष्ट राक्षस अशा, किंवा हरिण वगैरे प्राण्यांच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं बरोबर असायचं. त्या पेपरमध्ये येणाऱ्या तर मी आणि माझ्या आजोबांनी त्याची कात्रणं कापून ठेवली होती. तो एक छंद असायचा. हो, खूप 200 वगैरे कात्रणं झाली होती त्या बोधकथांची. बालवाङ्मय असा काही प्रकार अस्तित्वात तसा रूढ नव्हता. तो रूढ कधी झाला? आता 70च्या दशकामध्ये त्याला खूपच ट्रॅक्शन मिळालं, खूपच पॉप्युलॅरिटी मिळाली. त्याच्या मागचं कारण एक होतं की विभक्त कुटुंब पद्धती, म्हणजे आजी आजोबांकडून ऐकवल्या जाणाऱ्या गोष्टी कमी व्हायला लागल्या. त्याच्यामुळे बालवाङ्मयाची गरज जाणवू लागली, आणि त्याच्यामध्ये कथा, कविता, बडबड गीतं, साहस कथा अशा गोष्टींचा उगम व्हायला लागला. मंगेश पाडगावकर असतील, भारा भागवत असतील, शांता शेळके, साने गुरुजी, तर यांनी ज्या कथा लिहिल्या त्या ती पुस्तकं खूप पॉप्युलर व्हायला लागली. विंदा करंदीकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर अशी पुस्तकं ती खूप फेमस व्हायला लागली. तर ही गरज निर्माण झाली की लहान मुलांना काहीतरी त्यांच्यासाठी वाङ्मय असावं, काहीतरी साहित्य प्रकार त्यांच्यासाठी खास असावा, म्हणून कथा लिहिल्या जाऊ लागल्या. आणि त्यानंतर मग ती त्यानंतर या कथा ज्या होत्या त्या मग दृकश्राव्य माध्यमात आल्या. जसं की इसापनीतीच्या कथानंतर आपण टीव्ही स्क्रीनवर बघायला लागलो. पण मला असं वाटतं आत्ता ना एक वेगळी गरज निर्माण झाली, कारण की बालकथांना रिप्लेस करणारे माध्यम म्हणजे इंटरनेट आत्ता आपल्या सर्वांच्या हातात आहे. आत्ता बघत असतील लहान मुलं हातात मोबाईल घेऊन त्याच्यावर कथा बघतात किंवा गाणी ऐकतात. कारण की आपण आता बोलतोय जसं की या कथा मी ओटीवर बसून ऐकल्या किंवा शाळेत ऐकल्या, त्याच्याबद्दलच्या माझ्या खूप आठवणी आहेत. गोष्टी हा एलिमेंट आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा असतो वेगवेगळ्या टप्प्यांवरती. आणि म्हणजे आपल्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने गोष्टी आल्या, त्यांच्याही आयुष्यात आता वेगळ्या इंटरनेट आणि हे आहे, त्यामुळे युट्यूबवरती बघतायत ते, किंवा त्या गोष्टींचं गाणं केलं आहे ते बघतायत. सो त्यांच्यासाठी ते महत्वाचं आहे. पण मला फरक इतकाच जाणवतो की आपण आत्ता बोलताना आपल्या डोळ्यासमोर एक काहीतरी दृश्य तयार होत आहे की मी तिथे बसली आहे, मग माझे आजोबा माझी आजी गोष्ट सांगते, किंवा ती प्रोसेस होत असताना, ती गोष्ट सांगत असतानाच्या बाकीच्या आठवणी खूप तयार होतात. हो ना. तर आत्ताच्या पिढीमध्ये मला असं वाटतं की त्याची कुठेतरी त्यांना कमतरता जाणवत असेल, की असं तर नाही ना आठवणार की ह्या ठिकाणी बसलो होतो, मोबाईलवरती ही गोष्ट बघत होतो. खरंय. कारण मला आत्ता आठवते की मी ओटीवर बसले होते, आम्ही 5-6 जण होतो आणि माझे आजोबा मला गोष्ट सांगतात. म्हणजे मोबाईलने सांगितलेल्या गोष्टींपेक्षा माणसांनी सांगितलेल्या गोष्टी खूप लक्षात राहतात. हो, अगदीच. बरोबर, अगदीच. तर याच मुद्द्यावर आपण हा आजचा एपिसोड थांबूयात. तर तुमच्या बालकथांबद्दलचा काय अनुभव आहे आणि तुमच्या काय आठवणी आहेत त्या आम्हालाही ऐकायला खूप आवडेल. या विषयावर ना आपण आणखी एक एपिसोड करूयात असं मला वाटतं. याच विषयावर किंवा बालसाहित्य आणि बालवाङ्मयावर आपण बोलत राहू. त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आठवतात तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.